वर्षभर आपण कोकणी माणसं ज्या सणाची आतुरतेने वाट बघतो तो सण आला. गणपती बाप्पांचे आगमन झाले. दुसऱ्याच दिवशी आम्हा सगळ्या भावंडांचं ठरलं जंगल सफारी करायची. मग काय लागलो तयारीला. डोंगर चढलो, चिकन भात बनवला, तिथेच जेवलो आणि खेळलो. निसर्ग पण आमच्या उत्साहामध्ये आम्हाला साथ देत होता. कधी धुके, कधी ऊन, कधी पाऊस, कधी वारा, जणू आमच्यासोबत निसर्गही खेळत होता. कोकण म्हणजे पृथ्वीवरचा स्वर्ग म्हणतात. ते आम्हाला प्रत्येक क्षणाला निसर्ग दाखवून देत होता. खूप सुंदर वातावरण झालं होतं. त्यानंतर धबधब्यावर गेलो, भिजलो, खूप एन्जॉय केला. त्यानंतर म्हटलं रील्स बनवूया, नाचूया. मग लावलं गाणं आणि रील्स केल्या. त्यानंतर दुसऱ्या दिवशी बच्चे कंपनीची मस्ती चालली होती. बाहेर मस्त पाऊस पडत होता. सुंदर वातावरण झालं होतं. गौराईंचं आगमन झालं. गौराई नेसवणं चाललं होतं. त्यानंतर कोळंबी बिर्याणीचा बेत ठरला. 20व्या पॉईंटला फिरणं झालं आणि बघता बघता दिवस कसे निघून गेले कळलंच नाही. त्यानंतर आला गणपती बाप्पांना निरोप द्यायचा दिवस. त्यानंतर मग काय, आलेले चाकरमानी गेले. नातवंडांनी भरलेलं घर रिकामं झालं. आपल्या जबाबदाऱ्यांसाठी प्रत्येकजण निघून गेला. आपलं गाव, आपलं घर कोणाला सोडावं असं वाटतं का हो? पण काय करणार, नाईलाज आहे प्रत्येकाचा. असो, खूप साऱ्या आठवणी सोबत घेऊन प्रत्येकजण गेला आहे. आता पुढच्या वर्षीची वाट पाहायची आणि म्हणायचं गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या.